जय भगवान जय भगवान. नमस्कार, कांतीराम बोराडे पाटील जय भगवान. थेट आपल्या 2 चॅनल मधून या ठिकाणी लाईव्ह होत आहे. आणि आज आपण महाराष्ट्र आणि भारतभर ज्यांनी कोणी पाहिलं नाही असं नामांकित दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय नानजीभाई ठक्कर ठाणेवाले आज या त्यांच्या माऊलीच्या मंदिरात 135 फुटाचं मंदिर 231 फुटाचं मंदिर हे स्थापन या ठिकाणी आम्ही आता मंदिरात आहोत. त्यांचे उत्तराधिकारी देखील इथं बसलेले आहेत. विष्णू महाराज केंद्रे आणि त्यांच्या समोर आम्ही आता इथं बसलेलो आहोत. आज तुम्हाला भारतभर आणि महाराष्ट्रभर देवरूपात पाहायला मिळालेलं आहे. यांची आता आपण मुलाखत घेणार आहोत. पुण्याचे आमचे सहकारी मित्र चॅनलवाले शहनाज मॅडम, आमच्या सहकारी तालुका एक्सप्रेस आणि गावकरी चॅनल, आम्ही याच्यावर आता लाईव्ह आहोत. साहेब, आपण आता भारत आणि महाराष्ट्रावर किती मंदिर बांधलेली आहेत आपण आतापर्यंत? देवाची कृपाने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने कमी ते कमी 80,000 मंदिर भारतात आपण केले. देवाने उभे पण निमित्त आपण झालो. आणि त्यामध्ये मस्जिद पण आहे, त्यामध्ये ख्रिश्चनचे हे पण आहे. म्हणून आपल्याला काय जातभात नाही आहे. कारण आमच्या वारकरीमध्ये असं असतो की तुमच्यामध्ये देव नाही, आमच्यामध्ये देव. म्हणून आम्ही नमस्कार करतो. काही लोक सांगते मोठे माणसं आहे म्हणून नमस्कार, असं काय नाही आहे. तुमच्यामध्ये देव आहे म्हणून नमस्कार करते. आणि त्याचे सर्वपासून मोठा देव मातृदेव भव, बाद में पितृदेव, बाद में आचार्य देव, बाद में अतिदेव. म्हणून तुम्हाला महिला म्हणजे मातृदेव भगवान से बडी आहे. और भगवानला पण जन्म घ्यायचा असलो तर महिलाकडे जावं लागतो. म्हणून महिलाचा जिथे सन्मान होतो तिकडे कधीच कुठल्याही गोष्टीचा तोटा पडत नाही, मला असा विश्वास आहे. त्याचे साहेबांचे नंतर शिक्षण महर्षी म्हणून सुद्धा ओळख आहे. आणि ठाण्यामध्ये नानजीभाई ठक्कर NKT कॉलेज हे पूर्ण ठाण्यामध्ये आहे. साहेब, आपण किती विद्यार्थ्यांना आतापर्यंत मोफत शिक्षण दिले आणि आता किती शिकतात? आज आपल्याकडे हजारो शिक्षक शिक्षण घेऊन गेले. ते विदेशमध्ये पण आहे. डॉक्टर पण 300-350 आहे. CA पण 300-350 आहे. ऑफिशियल, अनऑफिशियल तो किती असेल देवाला माहीत. त्याचप्रमाणे चार्टर्ड अकाउंटंट, CA, डॉक्टर आणि विदेशमध्ये 7,000 विद्यार्थी आपले आहे. आता आपल्याकडे कमीत कमी 1,70,000 विद्यार्थी शिकते. त्यामध्ये 90,000 मात्र मुली आहे. मग ते डोंबिवली असून द्या, बोरिवली असून द्या, इतर गावडीमध्ये असून द्या, गुजरातला असून द्या, राजस्थानला असून द्या, मध्य प्रदेशला असून द्या, UPला असून द्या. कारण शिक्षण लई महत्त्वाचं आहे. आणि शिक्षण वाढेल तरच आपला देशची प्रगती होऊ शकते. बाकी पैशांनी प्रगती होत नाही. 2 नंबर जे प्रगती होतो. 1 नंबर जर प्रगती करायची असली तर आपल्या मुलाला भरपूर शिक्षण द्या. सर्वात आता शेवटचा महत्त्वाचा विषय आहे, आरोग्य विषय आहे. साहेबांचं अनेक ठिकाणी हॉस्पिटल आणि त्याच्यावरती ते काम करतात. महाराष्ट्र आणि भारतभरमध्ये कॅन्सर आणि ब्रेन याच्यावरती त्यांचं मोफत उपचार असतो. त्यांच्या तोंडून आपण आता ऐकणार आहोत. शेवटचा क्वेश्चन आहे साहेब, 1-2 मिनिटात सांगा. कॅन्सर, ब्रेन ट्यूमर ही तो वेगळी गोष्ट आहे. पण ह्याच्याशिवाय शरीराचा कुठलाही रोग, बायपास सर्जरी असेल, एंजिओग्राफी असेल, महिलाचा कुठलाही रोग असेल, त्याचप्रमाणे गर्भाशयाचा रोग असेल, त्याचप्रमाणे किडनी बदलीचा पण लायसन आहे आपल्याकडे. म्हणजे किडनी पण आपण बदलून देतो आणि ते पण बिना फुकट. जिथे 12 लाख रुपये लागतो तिथे आपल्याकडे 1 रुपया लागत नाही. मात्र लोही मॅचिंग करण्यासाठी कोणाचा लोही आहे आणि ते एक महत्त्वाच्या गोष्ट फॅमिलीच्या मी बदलो. तुम्ही बाजारातनं आणले तर मी बदलून देणार नाही. पण फॅमिलीची असली तर 1 रुपयाचा खर्च नाही. तिथे 12 लाख रुपये लागतो पण आपल्याकडे 5 रुपये लागत नाही. लोही मॅचिंगच्या काय 5-50 हजार रुपये लागतो तो. बाकी त्याला जेवण पण देतो, बेड पण देतो आणि राहण्याची व्यवस्था पण देतो. त्याच्याबरोबर एक माणूस आलो त्याला पण फुकट ठेवतो, त्याला पण जेवण देतो. कारण जे येतो तो देवाचे रूप येतो. पण रोज 1,000 लोक येते आणि त्यामध्ये 4 दिवसात हसत देवाची कृपेने रडत येते आणि हसत निघून जाते. किडनीच्या ऑपरेशन 8-10 दिवसात एक ऑपरेशन होतो. पण मी सांगितल्याप्रमाणे फॅमिलीच्या, त्याचप्रमाणे कुत्रा बिलाडीचे ऑपरेशन रोज करतो आम्ही. ते कुठलाही रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला ते कुत्रा बिलाडी रोज 150 येतो आपल्याकडे. त्याचं नाव आहे श्रीमती धनलक्ष्मी नानजीभाई पशु दवाखाना. तो त्यामध्ये पण देव आहे. म्हणून आमच्या वारकरी समाजाची एक महत्त्वाचं आहे. आज बघा किती महत्त्वाचा दिवस, एकादशी आणि परत त्याच्याबरोबर तिळगुळ पण मिळणार आहे. किती संस्कृती आपली महान आहे. आणि आज आपण सगळे अशी नगरीमध्ये बसलो ज्या लाखो लोक आमची नगरीमध्ये आनंदीमध्ये येते. आमच्या मंदिर, देवाच्या मंदिर 231 फुटाचं आहे.
इंद्राणीचे पाणी आतमध्ये येतो. बीचमध्ये 50 गुणी तांदूळ पडले होते, पाणी जास्त आला, तांदूळ घेऊन गेले इंद्राणी. तो इंद्राणीच्या काठेवर आहे मंदिर आहे, त्याला लई महत्व आहे. बाजी म्हणजे आमची समाधी पण आहे, जीवन समाधी. 17 वर्षाचा मुलगा 21 वर्षांनी जीवन समाधी घेतली, म्हणून त्याला संजीवन समाधी सांगतो आम्ही. मग त्याच्या दर्शनाला येते, हे मंदिरात दर्शन आहे, सगळे एकच आहे. ते मंदिरात पण मी जातो, ते पण मला सन्मान करते. आता 1 महिन्यापूर्वीच मला सांगितलं, बाबा आता तुमच्या मंदिर पुरा व्हायला आला आहे, आता आमच्या मंदिरमध्ये बघा, तिथे पण आपण काहीतरी नवीन प्रगती करू. तर मी त्या लोकांना सगळ्याला सांगितलं, जरूर हे संजीवनी समाधी म्हणजे आपला भारताचं नाक आहे, भारताचा नाही, मी तर सांगतो विदेशचा. तर तिथे 21 वर्षा मुलांनी आणि आपल्याकडे 231 फूटमध्ये अख्खी ज्ञानेश्वरी संगमनेर मार्बलवर कोरली आहे. लोक येते, मुले येते, मोबाईलमध्ये घरी घेऊन जाते. तर सांगायचा उद्देश, हे सर्व देवाची कृपा आणि आमचे गोविंद महाराज केंद्र आहे. हे माझ्याबरोबर 50-60 वर्ष काम केलं आहे. मला जेवण देत होते, नंतर ते जेवत होते, म्हणून मला त्याच्यावर प्रेम होता. म्हणून आपली इथे जमीन आमची आईच्या नावाने पडली होती, ते जमीन मंदिर बांधण्यासाठी दिली. आणि आज कोणी विचार करत नव्हता की एवढं 231 मंदिर होणार. मला देव करेल, ज्ञानेश्वर करेल, आणि ते झालं आहे. त्यामध्ये हजारो लोक येते. आज एकादशी निमित्त आमच्या सप्ताह सर्व होणार आहे. आज जसा इथे होणार तसं पुणेमध्ये पण आमचे माई माऊलीकडे 3:30 वाजता सप्ताहाच्या उद्घाटनासाठी मिळालो. काल गुजरात होतो, कच्छमध्ये पाकिस्तानची बॉर्डर होतो आणि आज सकाळी इथे पोहोचलो आहे. हे सगळे देवाची कृपा, आई वडिलांचे आशीर्वाद आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद. आम्हाला तुम्हाला सर्वमध्ये देव दिसतो, म्हणून आम्ही गावोगाव फिरत असतो आणि गिराक शोधत असतो. गिराक पैशाच्या नाही, गिराक मंदिराच्या, मस्जिदच्या, स्कूलच्या, दवाखान्याच्या. कोणी आले आपल्याकडे तर जे काही दिला तो वरती भेटते, खाली येता नाही पाहिजे. जे आहे तेवढा बस झाला. तर सांगायचे उद्देश, आपण आज मुलाखतसाठी आले, तुम्हाला पण धन्यवाद देतो. तिळगुळ जसा गोड गोड बोला आणि तिळगुळ घ्या, असा आमची तुम्हाला सर्वला, तुमच्या परिवाराला, सर्वच परिवाराला देवाची कायम कृपा राहावे, आमच्या ज्ञानेश्वरची कायम कृपा राहावी अशी देवाकडे प्रार्थतो. हे आमचे विष्णू महाराज महंत आहे, ते पण बरोबर 30 वर्षापासून काम करते. सांगायचा उद्देश, चांगल्या माणसाची गरज आता, चांगले असले तर वाईट माणसा निघणार नाही, तर कधी निघणार नाही. परत सगळ्या धन्यवाद. नवीन वर्षाला हे खास संस्कृती निमित्त आपण सर्व सुखी व्हावे असं देवाकडे प्रार्थनो. हे कांदीबाई बोराडे माझे खास मित्र आहे, त्यांच्या बागमध्ये मी जेवून आलो आणि आज ते माझ्यासाठी पपई घेऊन आले. त्यांचे मिसेस पण आले, मी सांगितलं होता ताईला पण घेऊन या, ताई पण आले, त्यांना पण धन्यवाद. जय भगवान, जय भगवान. आमचा नगरसेवक मनोहर दिवाने, ते पण 40 वर्षापासून माझ्याबरोबर फिरते. त्याचप्रमाणे रायकर आहे, ते पण नगरसेवक आहे, ते पण 40 वर्षापासून. मी आनंदी आलो की ते हजर होऊन जाते. जय भगवान.